पवारसाहेबांनी आपण पंतप्रधान होऊ अशा उत्साहाने गेले होते, पण तिथं मग दिल्लीमध्ये एक वेगळे राजकारण झालं. त्यानंतर त्यांची चर्चा झाली. कदाचित त्यांना गृहमंत्रीपद, जे सर्वात महत्त्वाचं 2 नंबरचं स्थान असतं, ते देण्याचा निर्णय झाला. जेवणामुळं तुमचं केंद्रीय मंत्रीपद तेव्हा हुकलं, हे खरं आहे का? असं मला नंतर कळलं, त्यावेळेला मला माहिती नव्हतं. नंतर 2-3 वर्षांनी नरसिंहरावांनी सांगितलं. पण हे माझं नाव का कटलं तर त्या भोजनामुळे कटलं. एक जेवण किती महागात पडलं? महागात मला वाटत नाही, पण मला एक वेगळ्या पद्धतीची संधी मिळाली. पण पहिल्या दिवशी मी दिल्लीला जेव्हा खासदार म्हणून गेलो, मला दिल्ली चांगली माहिती होती, कारण मी दिल्लीतून माझं प्राथमिक शिक्षण झालं. मी दिल्लीला शिक्षणाकरता 5 वर्ष गेलो होतो, त्यामुळे दिल्ली माहिती होती. आणि संसदेचं कामही मला सगळं माहिती होतं. आईंचं काम पाहिलं होतं मी जवळून. पण स्वतः खासदार होऊन जाणं आणि कोणाचा तरी मुलगा म्हणणं, त्यामध्ये फरक होता. पहिल्या दिवशीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व काँग्रेसच्या खासदारांना प्रीतीभोज दिलं. NKP साळवे यांच्या निवासस्थानी. शरद पवार खास आले होते मुंबईहून. सुरेश कलमाडी होते तिथे, एक प्रमुख राईट हँड मॅन होते. आणि ते खूप मोठं प्रसिद्ध जेवण झालं. त्यामध्ये आधी मला वाटतं नरसिंहरावांनी शरद पवारांची चर्चा झाली होती. आता पवारसाहेबांनी आपण पंतप्रधान होऊ अशा उत्साहाने गेले होते, पण तिथं मग दिल्लीमध्ये एक वेगळे राजकारण झालं. आणि उत्तर दक्षिणेचा त्यात फरक पडेल, तर दक्षिणेचे खासदार जास्त आहेत, तर मग आपण दक्षिणेचाच कोणीतरी माणूस दिला तर मग इतर काही घडणार नाहीत, असं जिथे एक झालं. कदाचित पवारसाहेबांची संधी होती ती या राजकारणामुळे हुकली, हे खरं आहे. पण त्यानंतर त्यांची चर्चा झाली. कदाचित त्यांना गृहमंत्रीपद, जे सर्वात महत्त्वाचं 2 नंबरचं स्थान असतं, ते देण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सोडून इथे यायचं असं झालं. पण त्या रात्रीच्या भोजनामध्ये काय ठरलं मला माहीत नाही, पण तिथं सुरेश कलमाडींनी एक पत्र आणलं की आम्हाला हे मान्य नाही आहे आणि खासदारांना स्वतःचा नेता निवडायचा अधिकार द्या, असं ते पत्र होतं. तर मला दिल्लीचं राजकारण चांगलं माहिती होतं. मी सुरेशला म्हटलं असं करू नका, दिल्लीला असं चालत नाही, तुम्ही हे करताय बरोबर नाही. पण आता काय झालं, तेवढ्यात वर्तमानपत्रात बातम्या दिल्या की या प्रीतीभोजाला महाराष्ट्रातले एवढे खासदार होते, तर आमच्या सगळ्यांची नावं गेली. आम्ही जेवायला गेलो होतो तिथं, मुख्यमंत्र्यांनी बोललं म्हणून. ते काही साहेबियाचं नव्हतं गेलं काही, पण तिथं अर्थ लावला गेला की हे सगळे मराठी लोक, म्हणजे तिथं शॉर्ट फॉर्म मराठी असं होतं की सगळे महाराष्ट्रातले खासदार म्हणजे मराठी, हे सगळे शरद पवारांच्या मागे उभं राहतील, असं त्यात हे झाला समज. आणि त्यातून मग राजकारण घडलं. त्यात आणखी काही. पण त्या जेवणामुळं तुमचं केंद्रीय मंत्रीपद तेव्हा हुकलं, हे खरं आहे का? असं मला नंतर कळलं, त्यावेळेला मला माहिती नव्हतं. पण हे नंतर मला 2-3 वर्षानंतर कळलं की नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी असं सुचवलं की आपण नवीन खासदार जे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत त्यापैकी काही जणांना संधी द्यावी उपमुख्यमंत्री म्हणून ज्युनियर. आणि मग कसे करायचे, तर बघ विभागीय समतोल राखा आणि सामाजिक समतोल राखा, हे नेहमीचं सूत्र काँग्रेस पक्षातलं असतं. तर त्यात मग असं झालं की उत्तरेमधून एक घ्या, तर उत्तरेमधून त्यांनी शैलजा नावाचे जे आता त्या हरियाणामधल्या त्या सामाजिक न्यायमंत्री होत्या, वडील मंत्री होते, पहिल्यांदा निवडून आले, त्या तरुण होत्या, शिकलेल्या होत्या, तर त्यांची निवड म्हणजे त्यांचं नाव पुढे आलं. नंतर दक्षिणेमधून रामकृष्ण हेगडे यांचा पराभव नामेगौडा नावाच्या एका लिंगायत समाजाच्या तरुणाने केला होता. आणि रामकृष्ण हेगडे त्यावेळेला पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. त्यांचा पराभव म्हणजे जायंट किलर, त्यांचं नाव दक्षिणेमधून लिंगायत समाजाचं निश्चित झालं. पूर्वेमधनं एक आदिवासी समाजाचे पवन घाटेवार म्हणून नेते होते आसामचे, त्यांचं नाव निवडलं. म्हणजे एक दलित, एक आदिवासी, एक दक्षिणेतले लिंगायत. आणि आपल्या पश्चिमेमधनं माझ्याशिवाय दुसरं नाव नव्हतं, कारण एकतर इतका काँग्रेस पक्षाचा लॉयलिस्ट, माझ्या बातूशी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष. माझं शिक्षण म्हणजे त्यावेळेला बहुतेक फार थोडे माझ्यापेक्षा जास्त शिक्षक होते, चिदंबरम वगैरे असतील बहुतेक, पण मग उत्तम शिक्षण होतं. नरसिंहरावांचे वगैरे आमचे वैयक्तिक घरगुती संबंध असल्यासारखे होते, त्यामुळं स्वाभाविकपणे माझं नाव तिथं होतं पहिल्या ह्याच्यामध्ये, असं मला नंतर कळलं. मला काय माहिती नाही, आपलं ते विजयामध्ये धुंद होतो की पण खासदार झालं वगैरे. शपथविधी झाला, 3 माणसं मंत्री झाले, तिघे झाले, उपमंत्री झाले, तिघे मंत्री झाले. अजूनपर्यंत ते राजकारणात दुर्दैवाने नामगौडे वारले, पण दोघे बाकी ॲक्टिव्ह राजकारणात अजूनही आहेत. मला नाही मिळालं, मला काही त्याचं विशेष वाटलं नाही. नंतर 2-3 वर्षांनी नरसिंहरावांनी सांगितलं, पण हे माझं नाव का कटलं तर त्या भोजनामुळे कटलं. एक जेवण किती महागात पडलं? महागात मला वाटत नाही, पण मला एक वेगळ्या पद्धतीची संधी मिळाली. पण 91 ते 2004
13 वर्षाचा वेळ लागला मला मंत्री व्हायला. ठीक आहे. आता त्यानंतर मग 3 वर्षांनी माझं संसदेमध्ये एक विरोधी पक्ष, एक सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून खूप चांगलं काम होतं. शिवराज पाटील तेव्हा अध्यक्ष होते, त्यांनी खूप मला आशीर्वाद, प्रोत्साहन दिलं. नंतर मग 3 वर्षांनी नरसिंहराव मला म्हटले, अरे तुला मला मंत्री करायचं होतं पण राहिलं. तर का राहिलं हे सांगितलं त्याने. नंतर मला भुवनेश चतुर्वेदी म्हणून त्यांचे जे राईट हँड होते, अगदी ते खूप त्याचा विश्वास होते, त्यांनी मला सांगितलं कारण तेरा नाम था लेकिन तू खाने को काय कोय. म्हटलं आता खाने को काय कोय, आता मला काय माहिती. पण ते म्हणजे आता ते खरं असेल खोटं माहीत नाही, पण ते असं होतं ते. पण 3 मात्र ते अजूनही शैलजा ह्या सिनियर नेते आहेत तिथं. पवन घाटोवार हे त्यांचा मुलगा आता राजकारणात आहे, पण ते पण केंद्रीय मंत्रिमंडळात त्या वेळेपासून आत्तापर्यंत होते. नामगौडे कोळसा मंत्री झाले, नंतर काही दिवसानंतर ते वारले. पण महाराष्ट्रातून कोणी या उपमंत्री कॅटेगरीमध्ये कोणी नव्हतं.